नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत सिंह राशीबद्दल। या व्यक्ती जिथे जातात तिथे त्यांचा प्रभाव आपोआपच पडतो। जसा जंगलात सिंहाचा दरारा असतो त्याप्रमाणे सिंह राशीच्या व्यक्तींचा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडत असतो। या राशीच्या व्यक्तींना पाण्यापासून भय असते। ही माणसे अत्यंत पारदर्शक वृत्तीची असतात। ही माणसे अत्यंत शूर, पराक्रमी, साहसी, निर्भीड असतात। या व्यक्तींना कुणीही अपमान केला तर सहन होत नाही। त्यांच्या विरोधात कुणीही बोलले तरी माणसं खपवून घेत नाहीत। या मंडळींना तिखट चमचमीत पदार्थ खायला आवडतात। या व्यक्तींना कमी दर्जाचे काम करायला आवडत नाही। या माणसांमध्ये कुशल संघटन कौशल्य असते। ही माणसं अत्यंत प्रभावी असे नेतृत्व गुण देणारी असतात। ही माणसं परोपकारी असतात, जीवाला जीव देणारी असतात। या व्यक्तींना राग लवकर येतो, मात्र ही मंडळी राग लगेच विसरतातही। शत्रूवर समोरून छातीवर गोळ्या झाडायला आवडतात। ही माणसं अत्यंत परखड बोलणारी असतात। त्यांच्यात सच्चेपणा, प्रामाणिकपणा असतो। ही माणसं काहीशी उतावीळ असतात। त्यांच्यात निर्णय तत्परता असते। तसेच ही माणसं कार्यतत्परही तेवढीच असतात। ही माणसे चपळ असतात। त्यांच्यामध्ये प्रतिकूलतेवर मात करण्याची क्षमता असते। प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर बरेचसे यश सिंह राशीची मंडळी मिळवतात। पाठदुखी, हृदयविकार, रक्तदाब, पित्तविकार इत्यादी त्रास या राशीच्या मंडळींना संभवतात। या राशीला ज्येष्ठ महिना, शनिवार, मूळ नक्षत्र, तृतीया, अष्टमी, त्रयोदशी तिथी अशुभ आहेत। या राशीच्या व्यक्तींचा हमपणा लवकरच दुखावला जातो। ही माणसं सहजासहजी तडजोड स्वीकारत नाहीत। तसेच या मंडळींना कितीही विरोध झाला तरी तो विरोध मोडून स्वतःला हवी असलेली गोष्ट साध्य करतात। या व्यक्तींमधले अवसाने अफाटच असते। वेळप्रसंगी कोणी मदतीला आले नाही तर ठरवलेली गोष्ट स्वतःच्या हिमतीवर करतात। जी गोष्ट करायला 4-4 माणसं लागतात तीच गोष्ट ही व्यक्ती प्रसंगी एकट्याच्या हिमतीवरही करते। या व्यक्ती सहसा कोणाच्याही पुढे करत नाहीत। अत्यंत मानी स्वभाव असतो। लाचारी, न्यूनगंड हे शब्द त्यांच्या कोशातच नसतात। स्वकर्तृत्वातूनच त्यांचे वेगळेपण 10 जणांमधून उठून दिसणारे असते। या व्यक्तींना कोणावरही अन्याय झालेला सहन होत नाही। ही माणसं अत्यंत उदार अंतःकरणाची असतात। ही माणसं जितकी स्वाभिमानी असतात तेवढीच प्रेमळही असतात। सिंह राशीच्या बाबतीत सुंदर सुंदर स्त्रिया या मंडळीच्या छातीवर डोकं ठेवून आपलं दुःख हलकं करतात। कठीण प्रसंगी, दुःखद प्रसंगी दुसऱ्याला धीर देण्याची या माणसामधील ताकद जबरदस्त असते। कुठलेही काम ही माणसं झोकून देऊन उदार अंतःकरणाने करतात। मग त्यात स्वतःचे किती नुकसान हो, वेळ किती जातो याची कसली चिंता ही मंडळी करीत नाहीत। विवाहितांच्या बाबतीत आपला वैवाहिक साथीदार तसेच आपली प्रिय व्यक्ती क्षणोक्षणी सतत डोळ्यासमोर हवी अशी त्यांची अपेक्षा असते। सिंह राशीचा स्वामी रवी असल्याने या व्यक्तींमध्ये प्रबळ आत्मविश्वास असतो। शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात असते। सिंह राशीला द्वितीय स्थानी कन्या रास येते। कन्या राशीचा स्वामी बुध हा धनेश होतो। तसेच हा बुध लाभेशही होतो, कारण लाभस्थानी मिथुन रास येते। त्यामुळे बुध जर शुभ असेल तर त्यांची फळं शुभ मिळतात आणि अशुभ असेल तर अशुभ फळं मिळतात। तृतीय स्थानात तुळ रास येते, दशमात वृषभ रास येते। त्यामुळे सिंह राशीला शुक्र दशमेत जरी होत असला तरी तो तृतीयश असल्याने मार्गेश ठरतो आणि त्यामुळे सिंह राशीची मंडळी फारशी घरात रमत नाहीत आणि अन्य राशींच्या मानाने त्यांच्या वैवाहिक जीव सुखात काही प्रमाणात त्रुटी या राहतातच। सिंह राशीच्या चतुर्थात आणि भाग्यात अनुक्रमे वृश्चिक आणि मेष या मंगळाच्या राशी येत असल्याने सिंहेला मंगळ हा राजयोगकारक ग्रह ठरतो। या मंडळींना मातृसुख मनाजोगी मिळते। दूरचे प्रवास घडतात। मानसन्मान, प्रतिष्ठा लाभते। शब्दाला चांगले वजन प्राप्त होते। तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली सिंह रास? पुढची कोणती रास तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे कमेंटद्वारे नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।